अगं पलक, चलता इथवर आलोच आहोत, आपण बाबासाहेबांना अभिवादन करून येऊया. अगं पूनम ताई, पण आपण कशाला? ते तर एक ठराविक समाजाचे नेते आहेत ना, आणि त्यांनी आपल्यासाठी असं विशेष काय केलंय? क्रांती सूर्य तू, शिल्पकार तू, भारताचा बोधिसत्व नायक. हाच तर तुझा मोठा गैरसमज आहे. आज तू आणि मी जो मोकळा श्वास घेतोय ना, त्याचं श्रेय बाबासाहेबांना जाते. चल मी तुला सांगते. आपण त्यांना जातीच्या एका चौकटीत बंदिस्त केलंय, पण खऱ्या अर्थाने तुझ्या माझ्यासारख्या प्रत्येक भारतीय स्त्रीच्या पायातील गुलामगिरीचे साखरदंड त्यांनी तोडले. गुलामगिरीचे साखरदंड म्हणजे काय ग? आज तू शिक्षण घेतेय, तुला वडिलोपार्जित संपत्तीत समान वाटा मिळतोय, आणि तू जे सन्मानाने समाजात जगतीये ना, हे फक्त हिंदू कोडविलमुळे शक्य झालंय. एक सेकंड, म्हणजे हे सगळे राईट्स जे आपल्याला मिळाले आहेत ते आपल्याला नॉर्मल वाटतात, हे सगळे आपल्याला बाबासाहेबांनी मिळवून दिले आहेत? हो, आणि तुला एक महत्वाची गोष्ट सांगू का? ज्या वेळेला या बिलाला संसदेत विरोध झाला, महिलांचे अधिकार डावलले जाऊ लागले, तेव्हा बाबासाहेबांनी क्षणाचाही विचार न करता देशाच्या कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला. काय? स्त्रियांच्या हक्कासाठी त्यांनी स्वतःचं मंत्रीपद सोडलं? एवढा मोठा सॅक्रिफाईस? हो पलक, त्यांच्यासाठी खुर्ची आणि सत्ता महत्वाची नव्हती, तर या देशातल्या प्रत्येक स्त्रीचा सन्मान महत्वाचा होता. आजच्या काळात लोक स्वतःसाठी लढतात आणि त्यांनी दुसऱ्यांसाठी सगळं काही सोडलं. हो, आणि अजून ऐक, आज नोकरी करणाऱ्या महिलांना मिळणारी प्रसूती रजा, कामाचे ठरलेले 8 तास, हे सगळं त्यांच्याच कष्टाचं फळ आहे. त्यांनी देशाला संविधान दिलंय, त्यामुळे आज आपण सगळे समान आहोत आणि आपल्याला मतदानाचा अधिकार आहे. मी खरंच चुकीचा विचार करत होते. मी फक्त जातीत पाहिले, पण त्यांनी तर संपूर्ण देशासाठी स्वतःचं आयुष्य दिलं, आणि माझ्यासारख्या मुलींसाठीही. म्हणूनच त्यांना जातीच्या चौकटीत बांधणं चुकीचं आहे. ते विश्वविभूषण आहेत, कारण त्यांनी मानवतेसाठी आपलं आयुष्य वेचलं. चलायचं मग कुठे? बाबासाहेबांना अभिवादन करायला.